चला क्लास 10 प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 2 काय दिलेले आहे इन फिगर अँगल MNP हे बघा अँगल MNP 90 डिग्री ठीक आहे त्याच्यानंतर सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP आलं का इथपर्यंत त्याच्यानंतर MQ दिलेली आहे 9 MQ 9 QP4 आणि NQ काढायची 2019 आणि 2020 बोर्डाच्या पेपरला असं जास्त गणित आलं होतं सोल्युशन बघा इन ट्रायंगल MNP angle MNP is equal to 90 डिग्री हे काय आपल्याला गिवन आहे हे कसं आहे दिलेलं आहे त्यांनी क्लिअर आहे ना त्याच्यानंतर सेगमेंट NQ परपेंडिक्युलर हायपोथेनियस वर काढली ना त्यांनी कर्णावर MP काय लिहिलं काहीच नाही फक्त दिलेलं आहे आपल्याला 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे आणि NQ परपेंडिक्युलर MP म्हणजे काय हायपोथेनियस आहे त्याच्यावरती परपेंडिक्युलर काढलेली हायपोथेनियस MP हायपोथेनियस आहे आणि त्याच्यावर परपेंडिक्युलर सेगमेंट कुठली काढली NQ क्लिअर आहे का इथपर्यंत देअरफॉर कुठला थेरम होईल मग गुड बाय द थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन काय जिओमेट्रिक थेरम काय सांगतो परपेंडिक्युलर जी काढलेली आहे NQ त्याचा स्क्वेअर हायपोथेनियसचे दोन भाग झाले MQ मल्टिप्लाय QP याच्या बरोबरीत असतो असं सांगतो ना जिओमेट्रिक थेरम आपलं जिओमेट्रिक थेरम बरोबर आहे ना जिओमेट्रिक मीन बाय द थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन मग काय सांगतो जिओमेट्रिक मीन देअरफॉर NQ स्क्वेअर म्हणजे काय NQ म्हणजे काय 90 डिग्री अँगल मधून जी हायपोथेनियसला परपेंडिक्युलर टाकली तिचा स्क्वेअर आणि हायपोथेनियसचे दोन भाग झाले कुठले MQ मल्टिप्लाय PQ कुठला झाला MQ आणि PQ या दोघांचं मल्टिप्लिकेशन त्याच्या बरोबरीत कोण असतो इक्वल टू परपेंडिक्युलर जी लाईन टाकली आपण 90 डिग्री अँगल मधून NQ त्याच्या बरोबरीत असतो मग आपल्याला काढायचं काय आहे NQ काढायची बरोबर ना देअरफॉर NQ इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय 4 किती झाले NQ square is equal to 36 therefore आता काय करायचं दोघांचा स्क्वेअर रूट घ्यायचा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ therefore NQ is equal to 6 चा स्क्वेअर 36 बरोबर ना मग NQ इज इक्वल टू 6 हे झालं तुमचं आन्सर क्वेश्चन नंबर 3 ट्रायंगल दिलेला आहे QPR हा ट्रायंगल दिलेला आहे QPR अँगल 90 डिग्री आहे PM ही परपेंडिक्युलर आहे हायपोथेनियस QR आहे QR या हायपोथेनियस वर PM ही परपेंडिक्युलर टाकलेली आहे PM ची लेंथ किती आहे 10 आहे आणि QM ची लेंथ दिलेली आहे 8 आणि MR काढायचे बरोबर आहे ना असंच आहे ना मग त्याच्यामध्ये बघा सोल्युशन बघा इन ट्रायंगल कुठला ट्रायंगल आहे QPR अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री आणि काय दिलेलं आहे
segment PM perpendicular hypotenuse. हायपोथेनियस कुठला आहे? QR. बरोबर का? हे काय दिलेले आपल्याला गिवन आहे, ही माहिती दिलेली आहे त्यांनी. मग आता ह्या माहितीनुसार कुठला थेरम होतो? बाय द थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. जिओमेट्रिक मीन थेरम काय सांगतो? जिओमेट्रिक पीएम स्क्वेअर इज इक्वल टू हायपोथेनियस वर जी परपेंडिक्युलर टाकलेली आहे तिचा स्क्वेअर. पीएम स्क्वेअर इज इक्वल टू QM मल्टिप्लाय MR. हा, देअरफॉर पीएम किती दिलेली आहे? 10. 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू QM दिलेली आहे 8 मल्टिप्लाय MR. बरोबर का? मग देअरफॉर MR इज इक्वल टू, आता MR बरोबर 8 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाताना ते काय करणार? डिवाइड करणार आणि याचा होणार स्क्वेअर. हा, याचा काय होणार? स्क्वेअर. मग 10 चे किती झाले? 100 आणि अपॉन 8. बरोबर का? देअरफॉर MR इज इक्वल टू 8 1 जा 8, 8 1 जा 8, खाली किती उरले? 2. हा, 8 2 जा 16. हा, पॉइंट खाली किती उरले? 4. हा, 8 5 जा 40. म्हणजेच MR किती आली? 12.5. हा, MR आली 12.5. आणि आपल्याला कुठली काढायची? अजून QR काढायची, म्हणजे पूर्ण हायपोथेनियस काढायचा आहे. देअरफॉर QR इज इक्वल टू MR प्लस कुठली? QM. बरोबर का? देअरफॉर QR इज इक्वल टू MR किती काढली आपण? 12.5 प्लस QR 8. हा, मग आन्सर काय आलं? QR किती आली? मग QR इज इक्वल टू किती आली? 20.5. किती आली? 20.5. चला इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4. हा, काय डायग्राम दिलेली आहे, ट्रायंगल दिलेला आहे. SRP ट्रायंगल दिला नाही. हा, SRP ट्रायंगल आहे. RSP 90 डिग्री अँगल आहे. हा, आणि SPR 30 डिग्री अँगल आहे. आणि सेगमेंट दिलेली आहे SR6. त्याच्यावरून आपल्याला काढायचं काय आहे? RP आणि PS काढायचं आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? मग बघा सोल्युशन बघा. In triangle RSP, angle RSP is equal to 90 degree. बरोबर का? आणि अँगल दुसरा कुठला आहे? SPR is equal to 30 degree. समजलं का? हे काय आहे? गिवन आहे, दिलेले नाही. हा, मग त्याच्यानंतर देअरफॉर तिसरा अँगल कुठला आहे? मग अँगल SRP इज इक्वल टू 60 डिग्री फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. दिलेल्या माहितीनुसार त्याचं तो किती निघतो? 60 डिग्री निघेल ना. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. देअरफॉर ट्रायंगल PSR किंवा SRP. हा, PSR इज आपण जे घेतलं तेच घेऊ. SRP इज इक्वल टू इज अ 30, 60 आणि 90 डिग्री ट्रायंगल. क्लिअर आहे इथपर्यंत? देअरफॉर
by the theorem of 30, 60 and 90 degree triangle. आता याच्यावर कुठला थेरम लागू होतो? 30, 60, 90. त्याच्यानुसार काय होतं मग? SR is equal to 1/2 हायपोथेनियस. मग हायपोथेनियस कुठला आहे? RP. काढायची कुठली आहे? RP काढायची आहे 30 डिग्री अँगलच्या समोरची जी लाईन असते, सेगमेंट असते, ती कशी असते? साइड अपोजिट ऑफ 30 डिग्री अँगल. ती कशी असते? हायपोथेनियसच्या निम्मी असते, 1.5 असते. म्हणून आपण काय केलं? SR कुठली आहे? 30 डिग्रीच्या समोरची. SR इज इक्वल टू 1.5 हायपोथेनियस. हायपोथेनियस कुठला आहे? RP. मग SR किती दिलेली आहे? 6 इज इक्वल टू 1/2 RP. आता हे दोन्ही तर काय डिवाइड करताय RP ला, बरोबर का? हे असंच होईल ना. आता हे असं RP/2. आता हे डिवाइड करताय, इकडे याचा काय करणार ते? RP इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय 2. देअरफॉर RP इज इक्वल टू किती झाली? 12 झाली. क्लिअर आहे का? इथपर्यंत समजलं का? RP इज इक्वल टू 12. आणि याला काय देणार आपण? नरेशन साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल पुन्हा देणार आहे SR इज इक्वल टू 1/2 RP. क्लिअर आहे का? इथपर्यंत ही निघाली का 12? त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे? आपल्याला कुठली काढायची आहे? PS. कुठली काढायची? PS. मग PS इज इक्वल टू PS चा फॉर्म्युला काय आहे? √3/2 मल्टिप्लाय हायपोथेनियस. हायपोथेनियस कुठली आहे? RP. फॉर्म्युला काय PS चा? PS म्हणजे काय? अपोजिट द लाईन ऑफ 60 डिग्री अँगल. याचं काय येणार मग? साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. PS कुठली आहे? ही PS 60 डिग्री अँगल. 60 डिग्री काढला ना आपण. 60 डिग्रीच्या अपोजिट PS आहे. PS इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाय RP. RP म्हणजे काय? हायपोथेनियस. टाका व्हॅल्यू. PS इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाय 12. बरोबर का? मग आता 2 1 जा 2, 2 6 जा 12. देअरफॉर PS इज इक्वल टू 6√3. चला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. ऍक्टिव्हिटी दिलेली, फिगर दिलेली आहे एबीसी मध्ये AB आणि BC कशा दाखवल्या आहे? कॉन्ग्रंट दाखवलेले आहे. आणि AC हा डायगोनल आहे 90 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड लेंथ, अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री अँगल. हिची लेंथ किती आहे? √8. त्याच्यावरून त्यांनी काय सांगितलेलं आहे? AB आणि BC ची लेंथ काढा. आन्सर इज इक्वल टू AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AB इज इक्वल टू BC. हे काय आहे? गिवन दिलेलं आहे त्यांनी. AB इज इक्वल टू BC दिलेलं आहे. देअरफॉर आता हा 90 डिग्री अँगल आहे. हा 90 डिग्री अँगल आहे. ह्या दोघी कशा आहे? कॉन्ग्रंट आहे. मग अपोजिट अँगल ऑफ कॉन्ग्रंट साइड आर कॉन्ग्रंट. Opposite angle of congruent side are congruent. Therefore, angle BAC congruent angle ACB opposite
अँगल ऑफ कॉन्ग्रंट साइड. हा, ऑपोजिट अँगल ऑफ कॉन्ग्रंट साइड. मग ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. येईल ना 45 डिग्री. हा जर 90 आहे आणि उरलेले दोन जर कॉन्ग्रंट आहे तर 90/2 म्हणजेच काय 45 येतील ना. म्हणून अँगल BAC कसा येईल, 45 डिग्री येईल. अँगल BAC जर 45 डिग्री येईल, देअरफॉर AB is equal to BC is equal to 1/√2 multiply hypotenuse AC. हा, याला आपण नरेशन काय देणार, 45 90 डिग्री थेरम. याला असं नरेशन देऊ शकतो आपण, 45 90 डिग्री थेरम. हा, देअरफॉर AB is equal to BC is equal to 1/√2 multiply √8. काय केलं, फक्त व्हॅल्यू टाकल्या. AC ची व्हॅल्यू टाकली, AC ची व्हॅल्यू √8 दिलेली ती टाकली आपण. आता हे √8 दिलेली आहे. 8 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. हा, 8चं कुठलाही 8चं कुठलाही वर्गमूळ निघू शकत नाही. म्हणून 8ची काय करायची, फोड करायची. देअरफॉर AB is equal to BC is equal to 1/√2 multiply 4 multiply 2. क्लिअर आहे का. हा, आता तुम्हाला एक सोपं सांगतो. फोड करताना याला 2ने मल्टिप्लाय होईल अशीच फोड करायची. का करायची, याच्यामध्ये का आपल्याला √2 कॅन्सल करायचं असतं. क्लिअर आहे ना इथपर्यंत. मग देअरफॉर AB is equal to BC is equal to 1/√2. 4चा वर्गमूळ, 4चा रूट घ्यायचा, 4 हा 2चा स्क्वेअर आहे ना, म्हणून 2 बाहेर घेतले, √2 तसेच तसे, मल्टिप्लायचं साइन पण तसंच तसं. हे √2 कॅन्सल, हे √2 कॅन्सल. देअरफॉर AB is equal to BC is equal to किती आले, 2 आले. हा, इकडे लक्ष द्या. फाइंड द साइड अँड द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर व्हाईल डायगोनल इज 10 सेंटीमीटर. डायगोनल किती दिलेला आहे, 10 सेंटीमीटर. आणि याची काय काढायची, पेरिमीटर. क्लिअर आहे ना. हा, मग बघा सोल्युशन इज इक्वल टू लेट ABCD is a square. हा, ABCD is a square. आता हा ABCD त्यांनी स्क्वेअर काढायला लावलेला म्हणून आपण ABCD काढला म्हणून लेट लिहिलं. म्हणजे आपण ते मानतोय का हा स्क्वेअर काढायला लावला. आणि AC is equal to 10 सेंटीमीटर. मग लेट द साइड ऑफ स्क्वेअर is let the side of square be x सेंटीमीटर. क्लिअर आहे का. म्हणजे आपण त्याची एक साइड काय घेतली, x घेतली, बरोबर का. एक साइड जर त्याची x घेतली, देअरफॉर AB is equal to BC is equal to x. क्लिअर आहे का. AB आणि BC कशा झाल्या, सारख्याच झाल्या. ही पण काय झाली, x झाली. हा, ही पण x झाली. तर मग इन ट्रायंगल ADC अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री अँगल. तो कसा झाला, 90 डिग्रीचा अँगल झाला. 90 डिग्रीचा का झाला, तर अँगल ऑफ स्क्वेअर. कुठला झाला तो, अँगल ऑफ स्क्वेअर झाला. हा, अँगल ऑफ स्क्वेअर कसा असतो, 90 डिग्रीचा झाला. मग बाय द पायथागोरस
थेरम, पायथागोरसचा थेरम काय सांगतो, हायपोथेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपोथेनियस काय आहे त्याच्यामध्ये, AC स्क्वेअर इज इक्वल टू DC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. क्लिअर आहे का इथपर्यंत. देअरफॉर AC किती दिलेला आहे, AC दिलेला आहे 10 स्क्वेअर आणि DC आणि AD आणि DC काय आहे, X आहे. X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर, बरोबर का. देअरफॉर 100 इज इक्वल टू 2X स्क्वेअर. देअरफॉर X स्क्वेअर इज इक्वल टू 100/2. देअरफॉर X स्क्वेअर इज इक्वल टू 50. क्लिअर आहे का इथपर्यंत. 100ला 2 भागलं तर उत्तर किती आलं, 50. आता काय करायचं, दोन्हीकडचा काय घ्यायचा, रूट घ्यायचा, स्क्वेअर रूट घ्यायचा. टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर काय झालं, X इज इक्वल टू, आता याचा 50 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. त्याच्यामुळे आपण काय करणार, रूट 50 असं घेतलं, तर या रूट 50चं आपण डिवायडेशन करू शकतो. मग कसं केलं आपण, X इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय बाय 2. क्लिअर आहे का इथपर्यंत. 25 मल्टिप्लाय बाय 2. आता 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. X इज इक्वल टू 5√2. मग याची साइड काय आली, स्क्वेअर साइड ऑफ स्क्वेअर इज 5√2. क्लिअर आहे का. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, पेरीमीटर ऑफ स्क्वेअर is equal to 4 multiply side. 4 multiply by side, 4 multiply 5√2. Therefore perimeter किती आली, 4 5 20√2. This is your answer. चला इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिलेलं इन फिगर अँगल DFE हा किती दिलेला आहे, 90 डिग्री अँगल दिलेला आहे. 90 डिग्री दिलेला आहे. FG परपेंडिक्युलर टाकलेली आहे. DE वरती परपेंडिक्युलर टाकलेली आहे. म्हणजे काय आहे, 90 डिग्री अँगलच्या समोर ती परपेंडिक्युलर टाकलेली आहे, म्हणजे हायपोथेनियस वर परपेंडिक्युलर टाकलेली, बरोबर ना. हायपोथेनियस वर परपेंडिक्युलर टाकलेली आहे. DG दिलेली आहे 8 आणि GF दिलेली आहे 12. तर आपल्याला सुरुवातीला काढायचे आहे, फर्स्ट काढायचे आहे EG, सेकंड काढायचे आहे FD आणि थर्ड काढायचे आहे EF. क्लिअर आहे का इथपर्यंत. मग बघा सोल्युशन मध्ये काय आहे, इन ट्रायंगल DFE ट्रायंगल मध्ये आहे अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री गिवन. 90 डिग्री गिवन आहे. सेगमेंट FG परपेंडिकुलर हायपोटेनियस कुठला आहे, ED किंवा DE लिहा. सेगमेंट FG कोणावर आहे, DE ह्या हायपोथेनियस वर परपेंडिकुलर आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत. त्याच्यानंतर हे सुद्धा काय आहे, गिवन किंवा मग असं लिहा, दोन्ही पण गिवन आहे. देअरफॉर
कुठला थेरम लागू होतो? बाय द थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. जिओमेट्रिक मीन थेरमने काय होतो? FG स्क्वेअर जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे हायपोथेनियस वर त्याचा स्क्वेअर करायचा इज इक्वल टू DG मल्टिप्लाय EG. ओके, F आणि G किती दिलेला आहे? FG. देअरफॉर FG दिलेला आहे 12 स्क्वेअर इज इक्वल टू DG किती दिलेला आहे? 8 मल्टिप्लाय EG. आता इथं 8 मल्टिप्लाय करतो, तिकडे जाताना तो डिवाइड करणार. EG इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 12 अपॉन 8. बरोबर का? बेचोक 8 बेसक 12. हा, नाहीतर मग 4 1 4 4 2 8 4 3 12 आणि बे 1 बेसक 12 म्हणजे किती झाले? 6 गुणिले 3. देअरफॉर EG इज इक्वल टू 3 गुणिले 6 म्हणजेच किती आले? 18. बरोबर का? 18 आले. EG मिळाली का आपल्याला? EG मिळाली. EG मिळाली 18. आता पुढचं काय सांगितलेलं आहे त्यांनी? 2 नंबर काढायचा. FD. आता 2 नंबरला काय काढायचं? FD. आता FD काढायची. किती मिळाली? 18 मिळाली. ही 18 मिळाली. आता हा 90 डिग्रीचा अँगल आहे. हा जर ट्रायंगल घेतला आपण EGF ट्रायंगल घेतला तर हा EGF कुठला आहे? 90 डिग्री अँगल आहे. 90 डिग्री ट्रायंगल असल्यामुळं 90 डिग्री अँगलच्या समोर जी साइड असते तिला काय म्हणतो आपण? हायपोथेनियस. हा, मग EF हा हायपोथेनियस आहे. बेस आणि हाईट मिळालेली आहे. तिथं काय होणार? पायथागोरस थेरम लागू होणार. मग इन ट्रायंगल DGF अँगल DGF इज इक्वल टू 90 डिग्री गिवन. बरोबर आहे का? हा, मग देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम किंवा बाय द थेरम ऑफ पायथागोरस असं लिहिलं तरी चालेल. त्याच्यामध्ये मग हायपोथेनियस काय आहे? F. हायपोथेनियस कुठला आहे त्याच्यामध्ये? FD स्क्वेअर इज इक्वल टू DG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. क्लिअर आहे का? ही बघा, हा 90 डिग्री अँगल झाला DGF. हा, DGF कुठला झाला? 90 डिग्री हा झाला. हा लक्षात घ्या. आधी हा झाला 90 डिग्री. त्याच्या समोरची साईड DF काय झाली? त्याची हायपोथेनियस झाली. बेस दिलेला आहे, हाईट दिलेली आहे. म्हणजेच काय? FD स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. क्लिअर का इथपर्यंत? मग देअरफॉर FD स्क्वेअर इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर किती आला? 64 आणि 12 चा स्क्वेअर 144. बरोबर का? देअरफॉर FD स्क्वेअर इज इक्वल टू 208. Taking square root of both. Square root of both म्हणजे काय? FD is equal to in root 208. हा, 208 चं काय करायचा? बायफॉर्मेशन करायचं. कसं करता येईल? 16 गुणिले 13
तेरी 5 65, 13 78 8, 8 4 7, 13 1 13, 13 7 किती झाले 20, झाले का 208. हा मग काय करायचं, therefore FD is equal to in root 16 multiply 13. therefore FD is equal to 16 चा रूट किती आला 4, इन रूट किती आले 13, बरोबर का. FD मिळाला का. हा आता तुम्हाला EG मिळाला, FD मिळाला, राहिला काय आता EF. हा EF म्हणजे ही साइड तर इन ट्रायंगल. परत काय करायचा, पायथागोरस लागू करायचा. इन ट्रायंगल EGF, अँगल EGF इज इक्वल टू 90 डिग्री. बाय द थेरम ऑफ पायथागोरस. बाय द थेरम ऑफ पायथागोरस. हायपोथेसिस कुठला आहे, 90 डिग्रीच्या समोर, म्हणजे EF स्क्वेअर इज इक्वल टू EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. आता GF किती काढली आपण, FD काढली ना इकडं, FD किती काढली 4√3, बरोबर का. आता आपल्याला काय काढायची, EF काढायची. therefore EF स्क्वेअर इज इक्वल टू EG काढली आपण 18, 18 स्क्वेअर प्लस GF काढली, GF दिलेली त्यांनी 12 स्क्वेअर, बरोबर का. therefore EF स्क्वेअर बरोबर 18 चा स्क्वेअर किती झाला, 18 plus 324. शाबास 324 प्लस 144 किती आला आन्सर. therefore EF स्क्वेअर इज इक्वल टू 268. क्लियर का. 268. आता एक लक्षात घ्या, हा 90 डिग्री अँगलचा ट्रायंगल आहे. आपण परत याला हे किती 13 आली ना, √13 आली नाही. हा इथे काढली ना आपण, √13 आहे ना. 16 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर, 4 बाहेर काढले तर मग 13 राहिले. हा क्लियर आहे का. मग आता याला पण आपण 13 ने डिवाइड करून बघू. 13 ने डिवाइड केलं तर किती आन्सर येईल याचं. ओके, मग आपला आन्सर काय आलं, EG इज इक्वल टू 18, FD इज इक्वल टू 4√13 आणि EF इज इक्वल टू, आन्सर बघा, आन्सर इज इक्वल टू EG किती आली, EG आली 18, दुसरी FD इज इक्वल टू 4√13 आणि तिसरी EF इज इक्वल टू 6√13. हे झालं आन्सर.